नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी वसू हत्येच्या विरोधामध्ये ठोस पुरावे सादर करत इथे आता वसू हत्याची घरामधून कायमची हकालपट्टी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीने एकाच वेळी दोन पुरावे सादर केलेले असतात. एक म्हणजे स्वतः ती आपल्याबरोबर दीपकला घेऊन येते आणि तेव्हा इथे एका पुराव्याने काही होत नाही म्हणून नंदिनीने दुसरा पुरावा दिलेला असतो. तर इथे दीपकच्या मोबाईलमधून वसू हत्याचे कॉल रेकॉर्ड्ससुद्धा सगळ्यांना दिलेले असतात आणि ते कॉल रेकॉर्ड्स इथे आता सगळ्यांना ऐकवलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये 24 तासांमध्ये इथे नंदिनीने आता एक पुरावा नाही तर वसू हत्याच्या विरोधामध्ये दोन पुरावे सादर केलेले असतात आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करत गुन्हेगार वसू हत्याला चांगली शिक्षा देते. तर इथे चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या इथे वसू हत्याला नंदिनीने तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला लवकरच इथे मावशीमुळे काव्य आणि पार्थ हे दोघेजण सुखी संसाराला लागलेले दिसतात. तर येणाऱ्या भागामध्ये इथे मावशीमुळे आता एक कमाल झालेली असते. तर पार्थ आणि काव्य दोघेजण आता एकच बेड शेअर करतात आणि त्याचमुळे इथे झोपेत का होईना आता काव्या पार्थच्या मिठीमध्ये आलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच इथे काव्य आणि पार्थ एकमेकांवरील राग सोडून आता नवीन सुखी संसाराला लागलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे काव्य आणि पार्थ दोघेजण एका मावशी काकांकडे मदत घेतात आणि त्यांच्याकडेच एक रात्र ते राहणार असतात. तर इथे एका बाजूला काव्य आणि पार्थ दोघेजण एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इथे नंदिनी वसू हत्याचं सत्य सगळ्यांना सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण नंदिनीवरती विश्वास ठेवत असतात. पण इथे वसू हत्याचं नाटक आता विक्रम काकांना खरं वाटत असतं. विक्रम काकांना वाटत असतं की नंदिनी खोटं बोलते, वसूवरती कुठलेही तिच्याकडे पुरावे नसताना आरोप करते. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात की नंदिनी, कुठल्या आधारावरती तू वसुताईवरती आरोप करतेस? तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना तू माझ्या बहिणीवरती बिनबुडाचे आरोप करशील का? तेव्हा वसू म्हणत असते, अरे विक्रम, काय चाललंय हे? म्हणजे तुझ्या सुना येऊन जाऊन मलाच का बोलत असतात? तेव्हा विक्रम म्हणतो, हे बघ ताई, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू कधीच इतक्या खालच्या पातळीला जाणार नाहीस. तू पारचं कधीच वाटोळं करणार नाहीस. तेव्हा नंदिनी विक्रम काकांना म्हणत असते, बाबा, मी कधीच खोटं बोलत नाही आणि आतासुद्धा मी जे बोलले ते खोटं बोलले असं तुम्हाला वाटत असेल तर मी ते सिद्ध करेन की मी खोटं बोललेली नाही आहे. मलासुद्धा वसू हत्यांचा अपमान करायचा नाही आहे, पण मी काही चुकीचं केलं आहे असं सुद्धा मला वाटत नाही. ज्या व्यक्तीने एका मिनिटात आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या व्यक्तीला मी तरी कधी माफ करणार नाही. तुम्हाला पुरावे हवेत ना? तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो, आम्हाला पुरावे हवेत, त्याशिवाय आम्ही तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. कारण तू वसुताईचा सगळ्यांसमोर अपमान केला आहेस, तिला मान खाली घालायला लावली आहेस, त्याच्यामुळे मी तुझ्यावरती असा तरी विश्वास ठेवणार नाही. तेव्हा इथे जीवा म्हणतो, पण माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे, कारण नंदिनी कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा मिथुन काका म्हणतात की माझासुद्धा नंदिनीवरतीच विश्वास आहे, ती कधीच कुणावरती खोटे आरोप करणार नाही. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाचा तर विश्वास असतोच, पण मानिनीचा नंदिनीवरती खूप विश्वास असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की आता बघाच, येत्या 24 तासांमध्ये मी पुरावे सादर करणार म्हणजे करणारच. आणि नंदिनी नुसती बोलत नाही तर करून दाखवते. वसू हत्या आणि रम्या तुम्हाला दोघींना सगळ्यांसमोर एक्सपोज करणारच. तेव्हा रम्या म्हणते की ठीक आहे, पण जर तू आईच्या विरोधात 24 तासाच्या आत पुरावा नाही घेऊन आलीस ना, तर मात्र तुला हे घर सोडून जावं लागेल. तेव्हा हे चॅलेंजसुद्धा नंदिनीने स्वीकारलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रम्याने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं नंदिनीला घरातून बाहेर काढण्यासाठी. तेव्हा इथे नंदिनी विचारात बसलेली असते. तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणत असतो, नंदिनी, मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये आता खूप गोंधळ सुरू आहे, पण तुला आता विचार करायला सुद्धा ताकद हवी आहे ना? तेव्हा तू मेंटली डिस्टर्ब आहेस, मला माहिती आहे, पण तू आता शारीरिकदृष्ट्या स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यासाठी तू खाऊन घे.
तेव्हा इथे नंदिनी नको म्हणत असते, पण जीवा काही ऐकत नाही. जीवा म्हणतो की लहान मुलांना त्यांचे पालक कसं भरवतात तसं मी सुद्धा तुला तसंच भरवणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते कसं? तेव्हा इथे जीवा आता सगळ्यांचा एक एक घास भरवतो. त्याने इथे आता तिच्यासाठी डाळ खिचडी आणलेली असते आणि तेव्हा तो एक घास अगदी चिवूचा काऊचा न करता पहिला घास तो इथे आईचा, नंतर बाबांचा, काव्याचा, आरोहीचा, पारचा सुद्धा घास भरवतो. तेव्हा ती म्हणते नाही आता बास झालं. तेव्हा तो म्हणतो माझ्या आईवडिलांचा घाससुद्धा खा. आणि नंतर इथे मानिनी काकू, विक्रम काका यांचा घास भरवल्यानंतर इथे जीवा आता स्वतःचा घास म्हणजे जीवाचा घास बोलणार तेवढ्यातच तो चम्मच मागे घेतो. तेव्हा नंदिनी प्रेमानेच इथे जीवाला म्हणते मी तुमच्या नावाचा घास खाणार नाही. असं वाटलं का तुम्हाला? तुम्ही तो घास मागे का घेतलात? मला तुमच्याही नावाचा घास खायचा आहे. अगदी मला आयुष्यभर सुद्धा खायला आवडेल तुमच्या नावाचा घास. असं जेव्हा नंदिनी जीवाला म्हणते तेव्हा जीवाला खूप आनंद होतो आणि तो लगेचच हा घास जीवाचा म्हणून तिला प्रेमाने भरवतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते तुम्ही मला इथे भरवलंत, मला खरंच खूप बरं वाटलं. पण माझं डोकं तेव्हा शांत होईल जेव्हा मी वसू आत्यांच्या विरोधात पुरावे सादर करेन. बाबांना माझ्यावरती विश्वास नाही आहे जीवा. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी वसू आत्यावरती खोटे आरोप करते? तेव्हा जीवा म्हणतो अजिबात नाही नंदिनी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. कारण का नंदिनी कधीच खोटं बोलत नाही. तिला स्वतःला सुद्धा खोटं बोलायला आवडत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा खोटं बोललेलं आवडत नाही. मला माहिती आहे गं, एवढ्या दिवसांमध्ये मी तुला इतकं तर ओळखलं आहे. तू कधीच कुणावरती अन्याय होऊ देत नाही आणि अन्याय सहनसुद्धा करत नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो ना, बरं झालं निदान तुमचा तरी माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा जीवा म्हणतो फक्त माझा नाही, मिथून काका, आई आणि माझा, आमचा तिघांचाही तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे बघ बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, पण बाबा तरी तुझ्यावरती कसा काय विश्वास ठेवतील? हे बघ कितीही केलं ना तरीसुद्धा वसू आत्या ही बाबांची बहीण आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटत असेल ना की त्यांचे संस्कार इतके पण वाईट नाही आहेत. जे संस्कार बाबांवरती झालेत ते संस्कार वसू आत्यावरही झालेत. तेव्हा त्यांना असं वाटतंय त्यांचे संस्कार चुकीचे नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे की वसू आत्या चुकले, कारण मला माहिती आहे तू कधीच तिच्यावरती खोटे आरोप करणार नाहीस. आणि जे चित्र तू दाखवलंस ना सगळ्यांना, ते चित्रसुद्धा मला माहिती आहे की पिहूनेच काढले आणि त्याचा अर्थसुद्धा मला माहिती आहे. जे तू सांगितलंस ते सत्य आहे हे आता जीवाला कळलेलं असतं की वसू आत्या कुठे ना कुठेतरी या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहे. कारण का तिला रम्याचं लग्न पार्थबरोबर करून द्यायचं होतं. कारण जेव्हा पार्थचं लग्न नंदिनीबरोबर ठरलं होतं तेव्हा ज्या पद्धतीने वसूने घरामध्ये तमाशा केला होता हे सगळं आपल्या डोळ्याने जीवाने बघितलं होतं. तेव्हा जीवाचा नंदिनीवरती पूर्ण विश्वास असतो. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी, पण मी तुला एक प्रश्न विचारू शकतो का? तेव्हा नंदिनी म्हणते विचारा ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो नंदिनी, पण आता 24 तासांमध्ये तू आत्याच्या विरोधामध्ये कसा काय पुरावा आणणार आहेस? मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा एका बाजूला आता इथे वसू म्हणत असते की बघितलंस ना रम्या, त्या नंदिनीला सगळ्यांसमोर कसं खोटं पाडलं ते. सगळेजण तिच्याच बाजूने आहेत. ती आता म्हणाले 24 तासांमध्ये पुरावा घेऊन येईल म्हणून, पण कुठून पुरावा आणणार आहे ती? तेव्हा रम्या म्हणते पण आई, अगं तिने 24 तासात पुरावा आणला तर? तेव्हा इथे वसू म्हणत असते ते शक्यच नाही आहे, कारण मी सगळे पुरावे मिटवलेले आहेत. आणि तो दीपक कसा आहे हे नंदिनीला सुद्धा चांगलंच माहिती आहे. दीपकला आधीच पोलिसांनी अटक केलं आहे. त्याच्यामुळे माझ्या विरोधात आता कोण आहे साक्ष द्यायला? कुणीच नाही आहे. आणि पुरावे मागे मी ठेवलेलेच नाही आहेत. बघितलंस ना, मी त्याचा नंबरसुद्धा डिलीट केलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रम्याला वाटत असतं की नंदिनी येत्या 24 तासांमध्ये पुरावा देऊ शकणार नाही. पण इथे नंदिनीने सगळा विचार करून ठेवलेला असतो की तिला कसा काय पुरावा आणायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ हे दोघेजण मावशींना नवरा बायको वाटतच नसतात. ते म्हणत असतात काय रे तुम्ही दोघेजणं सतत एकमेकांकडे रागाने बघता, सतत भांडता. ही तुझी बायको तर मला वाटतच नाही. बघ ना सारखी तुझ्याकडे मारक्या म्हशीवाणी बघते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो ना, पण ती माझी बायको आहे. तेव्हा इथे मावशी म्हणते माझा विश्वास बसत नाही, एकमेकांना घास भरवा. तेव्हा इथे पार्थ आणि काव्या दोघेजण एकमेकांना घास भरवतात आणि सिद्ध करतात की आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत. त्यानंतर इथे आता मावशी म्हणत असते हे बघा, तुम्हाला आता
झोपायचं असेल पण आमच्याकडे तुमच्यासारखे बेडरूम वगैरे नाही हो. तुम्हाला आता एकाच रूममध्ये झोपावं लागेल. तेव्हा काव्या म्हणते, काय एकाच रूममध्ये, ते सुद्धा एकाच अंथरुणावरती. आमच्याकडे तुमच्यासारखं भारीतलं अंथरूणसुद्धा नाही आहे. तेव्हा जे काही दिलं जाईल त्याच्यावरती शांतपणे झोपा. तेव्हा पार्थ म्हणतो, चालेल, मला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर इथे आता पार्थ झोपलेला असतो. त्याच्या शेजारी काव्यासुद्धा झोपलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, दोघेजण अंथरुणाच्या अगदी कडेकडेला झोपलेले असतात आणि मध्ये त्यांच्या जागा ठेवलेली असते. पण सकाळी उठल्यानंतर इथे दोघेही एकमेकांच्या अगदी मिठीमध्ये झोपलेले असतात. काव्या त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेली असते आणि इथे पारच्या हातामध्ये तिचा हातसुद्धा असतो. तेव्हा इथे दोघेही एकमेकांकडे बघतात. तेव्हा दोघेही खूपच जास्त ऑकवर्ड होतात, लाजतात आणि लगेचच एकमेकांपासून बाजूला होतात. तेव्हा इथे काव्या पार्थ दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात. पण काव्याला इतकासा काही पार्थचा राग आलेला नसतो. तेव्हा इथे दोघेजण आता सकाळी उठून फ्रेश होतात आणि मावशी काकांना भेटून आता आपल्या घरी यायला निघालेले असतात. तेव्हा दोघेही निघताना इथे आता मावशीचा निरोप घेतात. तुम्ही आमची खूप मदत केली त्यासाठी तिचे आभारसुद्धा मानतात. तेव्हा इथे नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते. सकाळी उठून नंदिनी पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर पडणार असते. तेवढ्यातच इथे पार्थ आणि काव्या दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा काव्या घरी आल्यानंतर आपल्या बहिणीचा चेहरा बघूनच बोलते, काय गं ताई, काय झालंय? तुझा चेहरा का एवढा उतरलाय आणि तू रात्रभर झोपली नाही आहेस का? डोळेसुद्धा सुजलेत. तेव्हा इथे घडलेला प्रकार आता नंदिनी काव्याला सांगते. ती काव्याला म्हणत असते की वसू आत्यांनी दीपकला सांगितलं होतं मला लग्न मंडपातून किडनॅप करायला आणि हेच बोलणं पिहूने ऐकलं होतं, ते मला आता कळलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याला खूप राग येतो. काव्या तिला लगेच जाब विचारायला जाणार. तेवढ्यातच नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते की 24 तास घेतलेत मी. आता मी चालले पुरावे गोळा करायला. तोपर्यंत तू काहीच बोलू नकोस. तेव्हा काव्य आता गप्प झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते की आई, आता 24 तास संपायला थोडाच वेळ राहिलेला आहे. अजूनसुद्धा ती नंदिनी घरी आलेली नाही आहे. अगं, ती कुठून आणणार आहे पुरावे गोळा करून? चला, आता तिची बॅग पॅक करते, कारण पुरावे आणले नाही तर तिला हे घर सोडून जावं लागणार आहे, हे ठरलं आहे ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रम्या नंदिनीची बॅग पॅक करून घेऊन येते आणि म्हणते की सगळ्यांनी लवकरात लवकर बाहेर या आणि म्हणते की मामा, मामी, काव्या, पार्थ, त्याचबरोबर जीवा. आणि इथे ती आपल्या मावशीला आणि काकांनासुद्धा आवाज देऊन बोलावून घेते आणि म्हणत असते की चला, आता या घरातून नंदिनीची जाण्याची वेळ आलेली आहे. काय काव्या, हे घे तुझ्या बहिणीची बॅग. तुझी बहीण खूपच जास्त तोऱ्यात बोलली होती ना की येत्या 24 तासांमध्ये आईच्या विरोधामध्ये पुरावा घेऊन येईल म्हणून. अगं, तिच्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे, म्हणून तर अजूनपर्यंत तुझी बहीण आलेली नाही आहे. आता तिची ही घर सोडण्याची वेळ आली आहे. तिला आता या घरातून जायला सांगायचं. तेवढ्यातच इथे नंदिनी येते आणि म्हणते, मी पुरावा घेऊन आलेली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण नंदिनीकडे बघतात तर नंदिनी दीपकला घेऊन आलेली असते. तेव्हा वसू आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण इथे दीपक आता वसूच्या विरोधात बोलणार हे आता ठरलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे वसू म्हणते दीपक. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं? आता पायाखालची जमीन सरकली का? दीपकला इथे बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसूला प्रश्न पडलेला असतो की नंदिनी दीपकला घेऊन कशी काय आली. तर प्रेक्षकांनो, नंदिनी आता दीपकला भेटायला पोलीस स्टेशनला जाते. तिथे गेल्यानंतर ती दीपकला म्हणत असते की दीपक, बघितलंस ना, काय मिळालं तुला हे सगळं करून? वसू आत्यांच्या सांगण्यावरून तू एवढं मोठं पाऊल उचललंस. अरे, तू इतका क्रूर कधीपासून झालास? दीपक, तू किती चांगला होतास. अरे, तू जेव्हा माझ्या इथे काम करत होतास तेव्हा आनंद निवासमध्ये किती प्रामाणिक होतास, आणि आता बघ तुझं काय झालंय. आयुष्य उद्ध्वस्त झालं तुझं एका चुकीच्या निर्णयामुळे. अरे, काय मिळालं तुला हे सगळं करून? तुझं लग्न माझ्याबरोबर झालं का? नाही ना. उलट जेलमध्ये येऊन तू शिक्षा भोगतोयस, आणि जिच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस ना, ती मात्र नामानिराळी घरामध्ये छान पद्धतीने वावरते. तर कोण? वसू आत्या. दीपक, तुला असं वाटत असेल की मला वसू आत्याबद्दल कसं काय कळलं, तर मला सगळं काय कळलं आहे. वसू आत्यांच्या सांगण्यावरूनच तुम्हाला लग्नातून किडनॅप केलं होतंस. आणि काय झालं शेवटीला? वसू आत्या घरामध्ये आरामात राहत आहेत आणि तुला इथे शिक्षा मिळाली. पण तुला आता या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल ना,
तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल आणि वसू आत्यांच्या विरोधामध्ये तुला साक्ष द्यावी लागेल. कारण हे बघ दीपक, आता वसू आत्याने सगळं प्रकरण फक्त तुझ्यावरती शेकलंय आणि त्यामुळे घरातले सगळे चिडलेत. तुला इथे मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल याचा सगळेजण आता विचार करतायत. तेव्हा तुला मी एक संधी देते. तू येऊन जर आता वसू आत्यांच्या विरोधात साक्ष दिलीस की त्यांच्या सांगण्यावरूनच तू हे सगळं केलेस, तर मात्र मी तुला इथून सोडवेन. तुझी शिक्षा नुसती कमी करणार नाही तर तुझ्यावरचा गुन्हा मागे घेईन. कारण मला माहिती आहे तू एवढा विचित्र माणूस नाही आहेस, पण वसू आत्याने भडकवलं म्हणून तू असं वागलायस. तेव्हा मी तुला इथून सोडवेन, पण तुला आता वसू आत्यांच्या विरोधात येऊन साक्ष द्यावी लागेल, असं नंदिनी दीपकला म्हणते. तेव्हा इथे दीपक नंदिनी बरोबर यायला तयार होतो आणि वसू आत्याच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सुद्धा तयार होतो. कारण जेव्हापासून इथे दीपकला आता जेलमध्ये टाकलंय तेव्हापासून वसू आत्याने त्याला सोडवण्याचा जरासुद्धा प्रयत्न केलेला नसतो. तेव्हा इथे नंदिनी दीपकचे डोळे उघडते आणि त्याला म्हणते की आता तरी चांगला विचार कर. इतकं मोठं पाप केलेस तू. अरे माझं लग्न मोडलंस तू, तरीसुद्धा देवाने तुला शिक्षा दिली. माझं लग्न तुझ्याबरोबर झालं नाही आणि माझं लग्न जीवनबरोबर झालं. त्याच्यामुळे आता तरी सुधारण्याची तुला मी एक संधी देते. जर वसू आत्यांच्या येऊन विरोधात बोललास तर सगळं काही सत्य सगळ्यांना कळेल आणि मग फक्त शिक्षा तुला एकट्याला नाही तर वसू आत्यांना सुद्धा मिळेल. बोल, तुला काय करायचं आहे? माझी मदत करायची आहे का दीपक? चुकीचं प्रायचित्य करायचं आहे का? तेव्हा दीपक म्हणतो हो मला करायचं आहे. आणि म्हणून दीपक इथे नंदिनी बरोबर आलेला असतो. तर इथे नंदिनीने दीपकला आरसा दाखवलेला असतो आणि त्यामुळे इथे दीपक नंदिनी बरोबर यायला तयार होतो. तेव्हा नंदिनी म्हणते हा बघा पुरावा. 24 तास अजून पूर्ण व्हायला खूप वेळ आहे, अजून अर्धा तास आहे. तर मी पुरावा घेऊन आली आहे. आता तुम्ही सगळेजण दीपकच्या तोंडूनच ऐका. तेव्हा दीपक म्हणतो की मला ह्या वसू आत्यांनीच नंदिनीचं लग्न कुठल्या ठिकाणी होणार आहे हे सांगितलं होतं आणि माझी मदत केली होती लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करण्यासाठी. तेव्हाच आम्ही तिला किडनॅप करून घेऊन गेलो होतो. त्या म्हणाल्या की मी तुझं लग्न नंदिनीबरोबर लावून देईन आणि मग पार्थबरोबर मी माझं रम्याचं लग्न लावून देईन. त्यामुळे मी नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप केलं होतं. पण त्यानंतरला जे काही घडलं ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी ह्या वसू आत्या आहेत, मी एकटा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वसूला दीपकला सुद्धा खोटं ठरवायचं असतं. वसू म्हणते की हा दीपक एक नंबरचा खोटारडा आहे, मुद्दामून आता माझं नाव घेतोय. ह्या नंदिनीने सांगितलं असेल ना काहीतरी. तेव्हा हा नंदिनीच्या बोलण्यात आला. आधीच प्रेम आहे ना या नंदिनीवरती. तेव्हा रम्या म्हणते नाहीतर काय. रम्या म्हणते की ह्या दीपकने नंदिनीचं ऐकलंय, पण नंदिनी काहीतरी त्याला बोलली असेल म्हणून तर आता दीपक लगेच नंदिनीच्या बाजूने बोलायला तयार झाला. आधीच ही नंदिनी त्याला आवडते. तेव्हा इथे आता काव्या जाते आणि रम्याच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते की माझ्या ताईच्या विरोधात आता एक जरी वाईट शब्द काढलास ना तरीसुद्धा तुझी हालत खूपच जास्त खराब करेन, कळलं तुला? तेव्हा इथे नंदिनी म्हणते मला माहिती होतं रम्या, वसू आत्या, की तुम्ही दोघीजणी दीपकला सुद्धा खोटं ठरवणार आणि माझ्यावरती पुन्हा नको ते आरोप करणार. म्हणून या वेळेला फक्त एक पुरावा दीपकच नाही आहे, अजून दुसरा महत्त्वाचा पुरावा सगळ्यांना दाखवायचाच आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो दीपकने आता मोबाईलमध्ये सगळे रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. वसूचे जेवढे फोन त्याला आलेले असतात तेवढे त्याने मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड करून ठेवलेले असतात, जेणेकरून पुढे जाऊन जर कधी वसू त्याला धोका देईल तर ते पुरावे त्याला दाखवता येतील. त्यामुळे इथे नंदिनी म्हणते दीपक तुझा मोबाईल दाखव आणि त्याच्यामध्ये तुझं आणि वसू आत्यांचं बोलणं जे तू रेकॉर्ड करून ठेवलेस ते सगळ्यांना ऐकव. तेव्हा इथे दीपक म्हणतो की पुढे जाऊन तुम्ही या प्रकरणामध्ये मला एकट्याला अडकवणार मला माहिती होतं, म्हणूनच मी तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावा ठेवला होता. तुमचं संपूर्ण बोलणं मी माझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक वेळेला रेकॉर्ड करत होतो वसू आत्या. आणि इथे दीपक आता सगळ्यांना वसू आत्याचं आणि त्याचं बोलणं इथे ऐकवतो. तेव्हा इथे विक्रम काका जेव्हा वसूचा आवाज ऐकतात आणि दीपक बरोबरचं बोलणं ऐकतात की दीपक तुला आता लग्न मंडपातून नंदिनीला आत्ताच्या आत्ता किडनॅप करायचं आहे आणि मग तिला घेऊन जा आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न कर. मग मी इकडे माझं रम्याचं लग्न पार्थबरोबर लावून देईन. काहीही झालं तरीसुद्धा त्या धनंजयची मुलगी माझ्या घरची सून होणार नाही. माझ्या मुलीचंच लग्न पार्थबरोबर होणार असं ती म्हणालेली असते. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर काव्य म्हणत असते विक्रम काका आता तरी तुम्हाला विश्वास बसला का? माझी नंदिनी ताई कधीच खोटं बोलत नाही ते. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणतात माफ कर बाळा मला,
मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही नंदिनी. मला माहिती होतं तू खोटं बोलत नाही, तरी कुठेतरी माझ्या बहिणीवरती विश्वास होता. पण तिने हे सिद्ध केलं की ती इथे कितीही देशमुखांची मुलगी असेल तरीसुद्धा शेवटीला तिची विचार करण्याची बुद्धी ही देशमुखांची नाही आहे. ती खूपच जास्त क्रूर झाले. आपल्या मुलीच्या प्रेमामध्ये चुकीचे निर्णय घेते हे तिलाच कळत नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, रम्या, ही माझ्या बहिणीची जी बॅग घेऊन आली आहेस ना, ती आता स्वतः तिच्या रूममध्ये नेऊन ठेवायची आणि तुम्ही दोघींनी तुमच्या बॅग पॅक करायच्या आणि इथून रस्ता पकडायचा आत्ताच्या आत्ता. घर आता तुम्ही सोडणार, नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करते आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवते. तेव्हा रम्या म्हणते, नाही नको, जेलमध्ये नको, आणि माफी मागत असतात. पण विक्रम काका काही आता दोघींना माफ करत नाही. तेव्हा शेवटीला रम्या आणि इथे वसू दोघींनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आणि दोघींना देशमुखांचं घर सोडून आता कायमचं निघून जावं लागतं. त्यांची हकालपट्टी घराच्या बाहेर केलेली असते.